मत्तयाचा 5 अध्याय 6 वचन. जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. तर किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो परमेश्वराने आपल्याला आजच्या या सुंदर दिवसासाठी. परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे की जे नीतिमत्वाचे भुकेले आहेत व ताणलेले आहेत ते धन्य आहेत. हो, कारण ते तृप्त होतील. हो, आणि परमेश्वर त्यांना तृप्त कसं करणार आहे तर स्वर्गाचे हे सार्वकालिक राज्य देऊन परमेश्वर त्या लोकांना तृप्त करणार आहे. तर म्हणूनच प्रियानो, आपण या जीवन जगत असताना, या पृथ्वीवरती आपण जीवितक्रम जगत असताना आपण काय केलं पाहिजे की नीतिमत्वानं राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सदैव आपण परमेश्वराच्या राज्याचं काय शोध घेतला पाहिजे. परमेश्वराच्या वचनांचं आपण काय वेळोवेळी पालनसुद्धा करणं महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वराला दीन नम्र लोक हे प्रिय आहेत. आणि परमेश्वर काय म्हणतो की जे लोक काय करतात आज पृथ्वीवरती शोक भोगतात, त्रास सहन करतात, ते धन्यच आहेत. कारण त्या सर्वांना परमेश्वर हा तृप्त करणार आहे. तर त्यांना सर्वांना हे काय सार्वकालिक जीवन देऊन परमेश्वर तृप्त करणार आहे. म्हणून आपल्याला हे जीवन जगत असताना आपण या जगिक जीवनाच्या मोहात न पडता, जगिक वस्तूच्या मागे न लागता, पृथ्वीवरती धनसंचय न करता आपण फक्त आणि फक्त परमेश्वराच्या राज्यासाठी धडपड करणं आणि झटत राहणं हे महत्त्वाचं आहे प्रियांनो. कारण आपण काय सदैव परमेश्वराच्या काय नीतिमत्वाने चाललं पाहिजे. जे 10 आज्ञा परमेश्वराने आपल्याला लावून दिल्या आहेत त्या 10ही आज्ञांचं आपण पालन करणं महत्त्वाचं आहे. आणि आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये स्वतःला सिद्ध करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण शुद्ध मन हे काय आहे परमेश्वर पारखतो. आणि परमेश्वराला शुद्ध हृदयाचे लोक हे काय आहेत प्रिय आहेत. आणि परमेश्वर अशा लोकांना काय करतो निवडतो. हो, आपण परमेश्वराला नाही तर परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे प्रियांनो. त्यामुळे काय केलं पाहिजे आपण सदैव नीतिमत्वाने चाललं पाहिजे. आपल्याला भूक ही कशाची पाहिजे नीतिमत्वाचीच पाहिजे. आणि हो, तहानसुद्धा आपल्याला नीतिमत्वाचीच पाहिजे. कारण परमेश्वराला अशी लोक हे प्रिय आहेत, कारण ते तृप्त होणार आहेत. हो, परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गाचे आपण काय वाटेकरी होणार आहोत प्रियांनो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे परमेश्वराच्या राज्यामध्ये लीन नम्र होऊन सदैव परमेश्वराच्या नीतिमत्वाचे आपण काय केलं पाहिजे शोध घेतला पाहिजे. आणि सदैव आपण काय मनुष्याच्या दृष्टीने जर आपण काय आहोत निंदेस पात्र आहोत, मनुष्याकडून जर आपल्याला काय सताव येत असेल तरीसुद्धा आपण काय आहोत त्या ठिकाणी धन्यच आहोत. कारण परमेश्वर हा आपल्याला काय सांगत आहे की परमेश्वरामध्ये नित्य आनंद करा. हो, मी परत म्हणेन की परमेश्वरामध्ये आनंद करा. कारण ते सर्व हे सार्वकालिक जीवनाच्या द्वारे तृप्त केले जाणार आहेत. म्हणून परिस्थिती कशीही असू द्या माझ्या बहीण भावांनो, बिलकुल घाबरायचं नाही. कारण जिवंत परमेश्वर हा आपल्याला तृप्त करणार आहे. परमेश्वर आपला पाठीराखा आहे. तो आपला सदैव आपला सोबती आहे. आपल्या सुखामध्ये दुःखामध्ये हर एक परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्या सोबती आहे. त्यामुळे आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया. छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, हा येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझे चरणी येतो माझ्या राज्य. हो परमेश्वर, या सुंदरशा दिवसासाठी, ह्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राज्य. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राज्य. हो परमेश्वरा, आम्ही धार्मिकतेचे भुकेले आणि तहानेले असणं महत्त्वाचं आहे माझ्या राज्य. कारण त्याच लोकांना तू तृप्त करणार आहेस माझ्या परमेश्वरा. हो देव बाप्पा, आम्ही जगिक जीवन जगत असताना माझ्या राज्य आम्हाला स्थिर आणि तू खंबीर कर माझ्या परमेश्वरा. आम्हाला इथं तिथं कुठंही न भरकटू देता माझ्या राज्यात तुझ्या राज्यात आमची वाढ होण्यास सहायता आणि मदत कर. तुझ्या मार्गावरती आम्ही असं चालावं, आम्हाला असं तू शक्ती सामर्थ्याने भर माझ्या राज्य. हो परमेश्वरा, कारण अशा लोकांना तू सार्वकालिक जीवन देऊन तृप्त करणार आहेस माझ्या राज्य. माझा विश्वास आहे परमेश्वरा, जसं मी ह्या वचनाद्वारे आशीर्वादित झाली आहे तसे माझे इतर बहीण भाऊसुद्धा आशीर्वादित होतील असा माझा विश्वास आहे. आणि इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते माझ्या राज्या. ज्या कोणी बहीण भावांना या वचनाची आवश्यकता आहे माझ्या राज्या,
त्यांच्यापर्यंत ते वचन पोहोचलं असतं. सहायता आणि मदत कर माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम अँड थँक्यू सो मच.